गुड मॉर्निंग. तर आज आपण चाललो आहोत शिर्डीला. बघू शकता तुम्ही बाईक्स पार्क केले ट्रिपसाठी. सगळे गेट्स घालून तर आपण हायवेला टच करणार आहे. विरारवरून आता आपण बाहेर निघालो आहे. तुम्ही समोर बघू शकतात कॉन्वॉय. माझं एक असं स्वप्न बोलू शकतात. स्वप्न होतं हे असं बाईक चालवून शिर्डीला जायचं. आम्ही असं लहानपणी बघायचो, जेव्हा आम्ही स्कूलला जायचो तेव्हा हे लोक सगळे शिर्डीला जायचे. तेव्हा मला पण वाटत असं की मी कधी जाणार, मी कधी असं म्हणजे माझी बाईक कधी येणार अशी. मग ते आता स्वप्न पूर्ण झालंय. खूप आनंद होतोय. अजूनही आता ह्या चॅनेलवर अजूनही राईड येत राहील. प्लॅन तर केलाय तसा. बघूया आपल्याला कधी टाइम भेटत. आहे रस्त्याचं काम कधी होणार काय माहिती, देवाच ठाऊ. घासली वाटतं बाईक खालून. शिट यार, बंपर मोठे होते. काय डॅमेज झालं नाही पाहिजे, नाहीतर ट्रिपची वाट लागेल. गणपती बाप्पा मोरया. आता आपण महालक्ष्मी टेम्पल मधून निघालोय. आपण आता नेक्स्ट स्टॉप जव्हार असेल नाश्त्यासाठी. हायवे तर मस्तच आहे हा. जर रस्ते चांगले असले असते ना, मजा आली असते चालवायला. पण असे रस्ते बघा ना कसे. आता वाजले 10. तर आम्ही 10 वाजता ते जव्हार मध्ये, म्हणजे विचार करा शिर्डीला संध्याकाळी तरी वाजेलच. अजून जव्हार, मग नंतर नाशिक, नाशिकच्या सिटीचं ट्रॅफिक असणार, नंतर मग शिर्डीचं ट्रॅफिक. संध्याकाळ तरी होणारच आपल्याला शिर्डीला पोचायला. तोपर्यंत तुम्ही सीन्सचे मजा घ्या. बघा सीन्स किती मस्त आहे. स्पीड ब्रेकर गाववाल्यांनीच लावले असणार, कारण लोक इथे स्पीड खूप म्हणजे खूप स्पीड मध्ये चालवतात, तर ऍक्सिडेंट व्हायचे जास्त चान्सेस आहे. म्हणून हे गाववाल्यांनी स्पीड ब्रेकर लावले. ती चांगली गोष्ट आहे, पण जरा स्पीड ब्रेकरला कलर वगैरे ते लाईन वगैरे करतात ते केलं पाहिजे होतं, तर अजून छान झालं असतं. म्हणजे कळलं असतं. कसं रात्रीचं कळत नाही ना, स्पीड ब्रेकर आला तर डायरेक्ट गाडी अशी जाते, तर कळत नाही की स्पीड ब्रेकर येणार वगैरे. मचिस्मो बुलेट, मस्त बुलेट आहे. जुनी आहे एकदम, छान आहे, मेंटेन आहे एकदम. हळूहळू सगळे येतात आहे. चला, तर मग घाट चालू झाला आहे जवळचा. मस्त टर्न्स आहे, पण रात्री ते जरा रिस्की वाटतात. आता आम्ही येताना तर रिस्की असणार थोडं, रात्रीचं वेळ असेल तर थोडं रिस्क वाटेल. मॅप मध्ये बघू शकतात पूर्ण घाटच आहे हा रस्ता.
पण भारी एकदम बरं वाटतंय जरा. मस्त फोटोजेनिक असं व्ह्यूज आहे. तसं तर प्रवास चांगलाच चालू आहे, मजाही येते. पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता बाईक चालवून शिर्डीला जायचं. त्याचा इंडिकेटर तुटलाय. काय भारी व्ह्यूज आहे यार, मस्त व्ह्यूज आहे. हे व्ह्यूज बघण्यासाठीच तर मी आलेलो. हे काय चालू आहे पुढे? आपण ब्लॉगर आहे, स्वप्नील गाडेकर. युट्यूब चॅनलचं नाव आहे ह्याचं. मस्त ब्लॉग बनवतो आपण. हे काय चालू आहे? काहीतरी सण असणार यांचा. कसलं बघा, कसलं खाद्य वाटतंय सगळं. चला, नाश्ता करण्यासाठी आता आपण थांबलोय, तर नाश्ता करून घ्या, नंतर भेटूया जरा. चला. तर आता आपण जेवायला थांबलो आहे. नाशिक रोडलाच कुठेतरी आहे हॉटेल आहे. सगळे बाईक पार्क झाले, तिथेच आपण जेवू आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करू. चला, जेवण झालं आपलं. आता शिर्डीकडे, शिर्डीच्याच रस्त्याला आहे तसं तर. नाशिकवरून बाहेर आलोय, सिन्नरला आहे. हा मस्त रोड आहे. हा पुढे हा स्लोप आहे, ब्रिजवर आहे ना आपण आता. आजूबाजूला गाव पण भारी आहे रे. सूर्यदेवानी कृपा केली आपल्यावर. आणि जरा हे कमी आहे, जरा ऊन कमी आहे. एवढं काही ऊन लागत नाही आहे. गुड मॉर्निंग. तर आता डे 2, आपण आता मुंबईलासाठी निघालो आहे. सगळे बाईक्स वगैरे रेडी आहे. थोड्याच वेळेत आम्ही निघू. गुड मॉर्निंग. तर आपण आता परत चाललो आहोत मुंबईला. हे हॉटेल होतं साई आश्रम. मुंबईच्या दिशेने आपण
जात आहोत, शिर्डीवरून निघालोय. आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला. रात्र तर होईलच पोहोचेपर्यंत. आता एका सिटीचं ट्रॅफिक असणार तिथे तुम्ही काल बघितलंच. डायरेक्ट आता आपण तिकडेच भेटूया हायवेला. आपण आता नाशिक सिटी मध्ये आहोत. किती आता, हा बरोबर, नाशिक सिटी मध्ये थोडस ट्रॅफिक भेटतंय आपल्याला, पण ठीक आहे, मुव्हिंग ट्रॅफिक आहे, एवढं काय नाही. सिग्नल मध्ये थोडा त्रास होतो, सिग्नल तर थांबायलाच लागणार ना. सिग्नल नाही थांबलो तर कसं होणार, सिग्नल पे तो रुकना ही पडेगा. NH88 ला आता जॉईन होणार. आतापर्यंत आता 1 वाजले आणि आम्ही नाशिक मध्ये आहोत. बघूया आता किती वाजेपर्यंत जव्हारला पोहोचू. आता आपण जव्हार घाटात आहोत. खूपच सुंदर घाट आहे, रिस्की पण आहे. ठीक आहे, घाट एवढं काय नाही. 3 तासात पोचू आपण विरारला. तरी जेवण वगैरे करेपर्यंत रात्री ते 10, 11, 12 तरी वाजतातच. रोड थोडे आहे, थोडेफार खराब आहे, बघू शकता तुम्ही. वाव, व्ह्यू बघा, व्ह्यू काय भारी व्ह्यू आहे. जाताना येताना एकदम वेगळे व्ह्यू येतात. जाताना पण वेगळे व्ह्यू आले, याच रस्त्याने गेलेलो पण व्ह्यू वेगळे, मस्त वाटत. मध्येच काय आलेली सगळे घाबरले, सगळे शिंग मारले, आम्ही पडू. तिथेच जेवण, मग नंतर आरामशीर घरी जाऊ. आता आपण मनोरच्या इकडे आहोत, हायवेवर आहे. मुंबई अहमदाबाद हायवेवर आहे आपण आता. इकडून काय आता 1 तासावरच आहे घर. तर आता आम्ही सोसायटी मध्ये पोहोचणार आहे. सगळे थांबले, एक साथ जाणार सोसायटी मध्ये. मस्त व्ह्यू असणार बघण्यासारखा. फटाके पण फुटले आम्ही यायचं पहिलेच फटाके फुटतात राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ